ज्यांनी विज्ञानाला आणि विशेषतः विषाणूशास्त्राला नवीन परिमाण दिले असे महान शास्त्रज्ञ वेंडेल स्टॅनली यांचा 16 ऑगस्ट हा जन्मदिवस। चला जाणून घेऊया वेंडेल स्टॅनली यांच्या जीवन कार्याबद्दल। पण त्याआधी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी मानसी आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPreg.com। वेंडेल स्टॅनली यांचा जन्म 16 ऑगस्ट 1904 रोजी अमेरिकेत झाला। त्यांना लहानपणापासूनच विज्ञानविषयी आकर्षण होते। त्यांनी आपल्या संशोधनाची सुरुवात 1932 साली रॉकफिलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च इथून केली। त्यांनी आपल्या संशोधनात टोबॅको मोझॅक व्हायरस TMV वर काम केले। त्यांनी हा विषाणू प्रथम क्रिस्टल स्वरूपात सिद्ध केला आणि हे दर्शवले की विषाणू फक्त सजीव नसून त्यामध्ये रासायनिक रचना देखील आहे। ते प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिडचे बनलेले असतात। यामुळे विषाणूंविषयी असलेल्या पारंपरिक कल्पनांना छेद गेला आणि विषाणूशास्त्रात नवे युग सुरू झाले। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी इन्फ्लुएन्झा विषाणूवर संशोधन करून लसीकरणाची प्रक्रिया पुढे नेली। स्टॅनली यांचे पुढील संशोधन हे कर्करोग आणि विषाणूंचा संबंध यावर केंद्रित होते। त्यांनी ट्यूमर विषाणू कसे कर्करोगास कारणीभूत ठरतात हे सप्रमाण सिद्ध केलं। सर स्टॅनली यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया ब्रेकेलीमध्ये व्हायरस लॅबोरेटरी सुरू केली, जी पुढे विषाणूशास्त्राचे जागतिक केंद्र बनली। 1946 साली त्यांना केमिस्ट्रीमध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला। हा पुरस्कार त्यांना विषाणू आणि एन्झाइम्सचे शुद्धीकरण व क्रिस्टलीकरण यासाठी देण्यात आला। त्यांनी हा पुरस्कार जॉन नॉर्थरोप आणि जेम्स समनेर यांच्यासोबत शेअर केला। त्यांना आणखी अनेक पुरस्कार मिळाले, फ्रँकलिन मेडल, निकोल्स मेडल, प्रेसिडेंटल सर्टिफिकेट ऑफ मेरिट, अमेरिकन कॅन्सर सोसायटी मेडल। स्टॅनली यांनी विज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी कसा होऊ शकतो हे दाखवून दिलं। त्यांनी कर्करोगावरील संशोधनासाठी सरकारसमोर निधी मागण्यासाठी साक्ष दिली। त्यांच्या मते विज्ञान केवळ प्रयोगशाळेत मर्यादित राहू नये, तर ते समाजात उतरवले गेले पाहिजे। आजही त्यांच्या कार्यामुळे विषाणूशास्त्र, औषध निर्मिती आणि बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे। वेंडेल स्टॅनली यांच्या महान कार्यातून आपल्याला कसली शिकवण मिळते? जिज्ञासा आणि चिकाटीने कुठलाही गूढ प्रश्न सोडवता येतो। विज्ञानात नवे शोध घेण्याची प्रक्रिया ही सतत चालणारी असते। आपण केलेल्या संशोधनाचा उपयोग जर समाजहितासाठी केला तर त्याचे मोल अधिक असते। वेंडेल स्टॅनली यांचे जीवन हे संशोधक, शिक्षक आणि समाजसेवक यांचा मिलाफ होते। आजच्या युगात आपण जर त्यांच्याप्रमाणे विचार करू लागलो तर आपणही अशक्य गोष्टी शक्य करू शकतो। आपल्याला फक्त हवे आहे स्वप्न, जिद्द आणि वैज्ञानिक दृष्टिकोन। मग काय, आपणही प्रेरणा घेणार ना सर वेंडेल स्टॅनली यांच्या जीवन कार्यातून? घ्यायलाच हवी, नाहीतर संशोधनाचा वारसा कोण चालवणार? तर मग लागा विज्ञानाच्या अभ्यासाला। आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPreg.com।